श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे कालवं. ही बघा, ही कालवं ही समुद्रात असतात. ही दगडाला म्हणजे खडकाला चिकटलेली असतात समुद्रामध्ये आणि याला ना अशी ते दगडी लागलेली असतात. हे बघा दिसतं, हे बघा असं कडक कडक असतं लागलेले. पण काढते, हे बघा असा दगडाचा असा तुकडा असतो. ही सगळी काढायची असतात. हे बघा, हे असं काढायचं असतं आणि बघायचं कुठे आहे का, नाही तर मग ते दाताखाली येतं. तसं सर्व आता मी ते काढून घेते. निवडून घ्यायची ती कुठे लागलेलं आहे का ते बघायचं. काही कांना लागलेलं असतं, काही कांना नसतं लागलेलं. हे बघा असं तुकडे असतात, काचेचे असे तुकडे असतात. असे शिंपल्याला कसे असतात तसे ते कडक कडक असतात. तर हे सर्व असे काढून घ्यायचे. सगळं नीट बघून घ्यायचं हाय का लागलेलं. काही काहींना नसतं. दाखवते तुम्हाला. हे बघा असं बारीक बिरीक असतं लागलेलं, असं बारीक. ते पण काढायचं. किचकिच नाही तर मग दाताखाली किचकिच येतं ते. दाखवते तुम्हाला अजून. हे बघा असं कडक कडक असतं ते. काचाईसारखे तुकडे असतात त्याला. तसे काढून टाकायचं ते. पण एवढं छान लागतं ना हे कालवं, एक नंबर लागतं केल्यानंतर. पण ज्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे त्यांनी नाही खायचं ते. ऑपरेशन किंवा ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी नाही खायचं. उगाच ते नडायला नको, ते नडणार असतं. पण ज्यांना कसला त्रास वगैरे नाही त्यांनी तर बिंदास खा, एकदम खूपच छान लागतं. निवाता याला केवढं हे आहे बघा. हे बघ, हे असे काचेचे असे तुकडे असे लागलेले असतात. ते तसं लागलेलं असं एवढं काढून टाकायचं. लागलेलं आहे ते. हे बघा इथे पण आहे बघा. याला एवढा तुकडाच आहे. हा अख्ख्या तुकड्याला लागलेलं आहे ते. अख्खा तुकडाच असा काढून टाकायचा, कारण त्याला ते चिकटलेलं आहे ना. हे बघा, हे बघा काढून टाकायचं. पण हे खूप छान लागतं, एवढी चव असते याला. अतिशय सुंदर चविष्ट असं हे कालवं असतं आणि सहसा मिळत नाही जास्ती करून. मिळालं ना कधी तर नक्की घ्या आणि ट्राय करा. खूपच छान याला चव असते. तर अशा प्रकारे आता मी सर्व साफ काढून घेते, सर्व काचा काय असेल ते, आणि मग स्वच्छ धुवून मग तुम्हाला साहित्य वगैरे दाखवते. हे बघा अशा प्रकारे मी हे आता सर्व काढून घेतलेले आहे. बघा असे तुकडे, ते दगडाचे असे चपटे चपटे तुकडे लागलेले असतात याला. ते आपण काढून घेतलेले सगळे. आता हे कालवं असं पाणी सोडतं, सफेद सफेद त्याच्या अंगात पाणी असतं, ते सोडतं. त्याला धुतलं तरी पाणी सोडतं. तर आता मी याला स्वच्छ धुवून घेते आणि मी तुम्हाला साहित्य दाखवते. हे बघा अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतले, तरी त्याला ते सफेद सफेद पाणी सुटतं. ते असू दे, काय नाही, त्याला चव असते ती. आता मी साहित्य दाखवते तुम्हाला. तर कालवं बनवण्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी मी 3 पळी तेल घेतलेलं आहे. आलं लसूण मिरची 2 टेबलस्पून घेतलेली आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट. अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले. 2 टेबलस्पून लाल मसाला घेतला घरचा. 1 टेबलस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे आणि 2 असे कोकम घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली बारीक कापून. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कापून आणि 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे मी. आणि आता आपण तेल घालून घेऊ. खूप छान लागते हे कालव्याचं. कालवं मसाल्याला आपण कालवं मसाला करतो हा. आता तेल तापलं का आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकूया. आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली. जरा बऱ्यापैकीच घ्यायची आलं लसूण. मिरची कमी घ्या, पण आलं लसूण चांगलं घ्यायचं याला, कारण हे वातूळ असतं ना, त्यामुळे ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी खाऊ नये. थोडं जरासं आलं लसूण मिरची जरासं थोडं चवतळलं नसं आपण कांदा घालून देऊ.
आपण कांदा घालूया. आता आपण टोमॅटो पण घालून घेऊ. थोडंसं मीठ घालू, म्हणजे कसं कांदा जरा लवकर नरम पडायसाठी थोडंसं मीठ घातलं. हे बघा कांदा आता आपला नरम पडलेला आहे. एकदम पण तो हे नाही करायचा, सुकवायचा नाही. जरा नरम पडला तर आपण आता थोडी कोथिंबीर पण घालून घेऊ. कोथिंबीर घातली. आता आपण याच्यात हळद टाकू. हळद घालून घेऊ. मसाला, गरम मसाला, चांगला तो मसाला असा परतून घ्यायचा. तेलावर चांगला मसाला परतून घ्यायचा. मसाला परतला का आपण याच्यामध्ये कालवं घालून घेऊ. आता आपण कालवं घालूया. आता हे बघा झालं बघा, पाणी सुटलेलं. आता हा पाणी काढत आहे ना, हा पाण्यासकटच आपण याला टाकायचं. खूप छान लागतं हे कालवं मसाला. एक नंबर टेस्टी लागतं. भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, कशावर पण खाऊ शकता तुम्ही. चपातीवर, तांदळाच्या भाकरीवर तर एक नंबर लागतं. तुम्हाला मिळालं ना कुठे तर नक्की आणा आणि करा ही रेसिपी तुम्ही. तुम्हाला खूप आवडेल. आता आपण हे शिजत ठेवूया. आता आपण ही जी कोकम घेतलेली आहे ना, कोकम, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून पाण्यातून हे काढू. कोकम असं पाण्यातून ते पाण्यातून असं काढून मग टाकू त्याच्यामध्ये. असे कोकम धुवून, पाण्यातून धुवून असं टाकायचं. आणि आता आपण हे शिजत देऊ. आता याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही, कारण त्याला पाणी, कांद्याचं पण पाणी सुटतं आणि कालवं पण स्वतःचं पाणी सुटतं. त्याच्यामुळे अजिबात पाणी नाही टाकायचं. त्याच्यामध्येच आपण हे शिजत ठेवायचं. आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार टाकायचं, एकदम नाही टाकायचं. वाटलं तर नंतर टाकू. एकदम ते खारट नको व्हायला. आता आपण हे शिजत ठेवूया. आता आपण शिजत ठेवूया. वरती असं ताट ठेवते मी, आणि मीडियम टू लोवरती ठेवायचं शिजत. फास्टवरती नाही ठेवायचं, नाही तर करपेन. आता मी शिजत ठेवते. हे बघा, आता आपण बघूया. मीडियम टू लोवरती ठेवलेलं हे बघा किती छान झालेलं आहे बघा. अगदी तेल सुटेपर्यंत करायचं ते. त्याला काही जास्त शिजवायची पण गरज लागत नाही. चिकन कसं आपण करतो, चिकन कसं शिजतो त्याप्रमाणेच असतं ते. म्हणजे काय शिजवायची जास्ती गरज नाही लागत. पण तरी म्हणजे असं सुक्कं झालं ना, तेल सुटलं ना त्याला, तर झालं आपलं. एक 5 मिनटं ठेवू. मस्तपैकी कोथिंबीर टाकूया. खूप सारी कोथिंबीर टाकायची. आणि एक नंबर वास सुटला त्याचा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इतकं सुंदर लागतं ना ते कालवं. एक एक दाणा तो असा भाकरीबरोबर खायला आला ना तोंडात, कालव्याचा गोळा तो, तर इतकं छान लागतं. तर नक्की ट्राय करा. झालेलं आहे आता आपलं हे. आपण काढून घेऊया. हे बघा, आता आपण काढून घेऊया. हे बघा असं मस्त सुक्कं झालं ना, असं तेल मसाला सुटतं त्याला मस्तपैकी. आपलं झालं. आता आपण काढून घेऊ. ह्याच घालवलं. भाकरीबरोबर असं लागतं ना, एक नंबर लागतं भाकरीबरोबर. नक्की तुम्ही ट्राय करा. ज्याला कोणाला देतील ना तुम्ही डिश खायला,
तो तुमचं नाव काढेल. मस्त एकदम खूप छान लागतं हे कालवं मसाला. वरून कोथिंबीर टाकायची. मस्त खाण्यासाठी तयार कालवं मसाला. भाकरीबरोबर खा, खूप छान लागतं. नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार कालवं मसाला नक्की ट्राय करा. भाकरीबरोबर तर किती सुंदर लागतं. नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार कालवं मसाला तांदळाच्या भाकरीवर, ज्वारीच्या भाकरीवर खूप छान लागतं. मस्त एक नंबर. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.